जय हरी. अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो गुणातीत एका. जयाचे निनामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. एकनाथ महाराज की जय. आज नव्याने परत आपल्या सगळ्यांसमोर येत आहे ते एकनाथी भागवत हे अभ्यास करण्यासाठी. निमित्त असं घडलं की उस्मानाबादमध्ये झालेल्या भागवतात एका ताईंनी गुरुमंत्र घेतलेला. त्या ताईंना एकनाथी भागवताची पारायण प्रत मिळाली आणि एकनाथी भागवत त्यांना ऐकण्याची इच्छा झाली. कारण फक्त पारायण प्रत वाचून कळत नाही आहे, तर आपण एकनाथी भागवत थोडं थोडं का होईना समजून सांगावं अशी त्यांची इच्छा. गायत्रीताई कुलकर्णी यांनी अशी मागणी करावी याला मी सद्गुरूंचा कृपाशीर्वाद मानते. कारण सद्गुरू कोणाला तरी निमित्त मात्र करतात आणि आपल्याकडून सत्कर्म करवून घेतात. बघूया याचा अभ्यास आपल्याला जसा जमेल तसा नव्याने सुरू करूया. खरं तर लौकिक विषयाचं ज्ञान सांगणारी व्यक्ती खाजगी जीवनात अगदी सामान्य दर्जाची असली तरी चालते. त्यामुळं तिच्या ज्ञानाला बाधा येत नाही. पण अध्यात्माचं ज्ञान सांगणारी व्यक्ती खाजगी जीवनात अत्यंत श्रेष्ठ आणि पवित्र दर्जाची असावी लागते, तरच तिच्या ज्ञानाला किंमत येते. म्हणून भागवतातील ज्ञान सांगणारा श्रीकृष्ण पूर्णावतार कसा होता हे नाथ महाराजांनी आधी स्पष्ट केलं. आत्मज्ञान हे सगळ्या भेदांच्या पलीकडे असल्यानं भेदात मुरलेल्या मानवी दृष्टीला आत्मज्ञानी पुरुषाच्या अवस्थेची खरी कल्पना येऊ शकत नाही. पण अवतार जरी झाला तरी त्याला माणसांमध्येच वागावं लागतं हे देखील तितकंच खरं. म्हणूनच भगवंताच्या संहार प्रधान रूपाला काळ असं म्हणलं जातं. आत्मज्ञान हा जरी भागवताचा प्रधान विषय असला तरी साधकाला समाजात राहूनच ते मिळवावं लागतं. म्हणून अध्यात्मामध्ये देखील समाज आणि संस्कृती यांचा विचार केल्या वाचून चालत नाही. नाथांना ही जाणीव विशेष प्रकर्षाने होती हे एकनाथी भागवत वाचत असताना स्पष्ट दिसेल. मानवी जीवन म्हणजे आपला पूर्ण विकास करून घेण्यात जीवाला मिळालेली संधी होय. जीवाच्या पूर्ण विकसित अवस्थेलाच मोक्ष किंवा मुक्ती हे शास्त्रीय नाव दिलेलं आहे. भक्तीने आत्मज्ञान आणि आत्मज्ञानानं परमात्म्य स्थिती प्राप्त होते हे यातलं मर्म आहे. नाथ म्हणजे मूर्तिमंत नम्रता किंवा साकार निराभिमानता होय. प्रकांड पांडित्य, प्रखर वैराग्य, दीर्घ तपश्चर्या आणि मुरलेले ब्रह्मज्ञान अंगी असणारे हे सगळं विलसत असताना मोठा ग्रंथ लिहून आचार्य म्हणून मिरवणं नाथांना काही कठीण नव्हतं. पण आपल्या विद्वत्तेचा आणि ज्ञानाचा उपयोग बहुजन हिताय करण्याचा संकल्प करणारे नाथ ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा ही देखील संतांकडूनच घेतात. श्रीमद भागवतामधील 11 स्कंधावर टीकात्मक ग्रंथ लिहिला तोच एकनाथी भागवत. यात ज्ञान 2 प्रकारचं म्हणजे लौकिक आणि अलौकिक. विज्ञान हे लौकिक तर ब्रह्मज्ञान हे अलौकिक. पण ज्ञान लौकिक असो वा अलौकिक असो ते परंपरेनं चालत येतं. भागवतातील ब्रह्मज्ञानाची परंपरा नाथ यात वर्णन करतात. या परंपरेची 3 वैशिष्ट्ये आढळतात. ते ज्ञान साक्षात भगवंतापासून उगम पावलं म्हणून ते भगवत स्वरूप आहे हे पहिलं वैशिष्ट्य. त्या ज्ञानानं जीवाचं पूर्ण समाधान होऊन त्याला परमानंद प्राप्त होतो
हे दुसरं वैशिष्ट्य आणि त्या ज्ञानामध्ये प्रेमाचा सुरेख संगम झालेला आहे हे तिसरं वैशिष्ट्य होय. नारदांपासून ते नाथांपर्यंत या परंपरेतील सगळे पुरुष महान आणि ब्रह्मज्ञानी होते. भागवताचं महात्म्य थोडक्यात बघूया. सबंध भागवत ग्रंथच मोठा गोड आहे, पण त्यातल्या त्यात 11 स्कंध म्हणजे उद्धव गीत हे तर अधिकच गोड आहे. उद्धव गीतामध्ये भक्तीबरोबर ज्ञानाचा सुरेख संगम साधल्याने त्यात भगवंताचं हृदयात ओतलेलं आढळतं. म्हणजे हृदय आहे ते. खरं म्हणजे भागवताचं मूळ देखील प्रत्यक्ष भगवंतापर्यंत पोहोचतंच. भागवतातील ब्रह्मज्ञान भगवंतांनी 4 श्लोकात प्रथम ब्रह्मदेवांना सांगितलं. गुरुकृपेची थोरवी अशी की त्या ज्ञानानं ब्रह्मदेव तत्काल संदेहरहित झाले. त्यांनी ते ज्ञान नारदांना दिलं. नारद ब्रह्मदेवांचे मानसपुत्र आणि शिवाय मोठे बुद्धिमान आणि भक्तिमान. पित्याने प्रेमानं दिलेल्या उपदेशानं ते नखशिखांत अर्थमय झाले आणि परमानंदानं तृप्त होऊन नाचू लागले. त्या आनंदात तल्लीन होऊन पृथ्वीवर फिरत असताना एकदा ते सहज सरस्वती नदीच्या तीरावर आले. तिथे व्यासांची आणि त्यांची भेट झाली. इतकी पुराणं लिहिलेली तरी संशयानं ग्रस्त झाल्यामुळं व्यासमुनी अस्वस्थ मनस्थितीत बसले होते. नारदांनी त्यांना एकांती नेलं, एकमुख केलं आणि ब्रह्मदेवांकडून स्वतःला मिळालेला उपदेश दिला. त्या दिव्य ज्ञानानं व्यासांचं मन पूर्ण संशयरहित बनलं. इतकंच नाही तर त्यांच्या मनाचं खरं समाधान होऊन त्यांना परमानंदाचा अनुभव मिळाला. थोडा विस्तार करून तेच ज्ञान व्यासांनी शुकाचार्यांना सांगितलं. शुकाचार्यांचा अधिकार काय सांगावा. पित्यानं उपदेश केल्याबरोबर त्यांचं मन ब्रह्मानंदात लीन झालं आणि त्यांना खोल गाढ समाधी लागली. सहज समाधीमध्ये सतत राहणाऱ्या शुकाचार्यांनी हे ज्ञान भागवत रूपानं परीक्षितीला सांगितलं. त्याचा अधिकार खरोखरच फार मोठा. विवेकानं तसंच वैराग्यानं संपन्न असून ब्रह्मप्राप्तीसाठी सगळ्या संपत्ती, कांता, मुलं, वैभव सगळ्यावर पाणी सोडलेल्या त्या परीक्षितीला पाहून शुकाचार्यांना फार आनंद झाला. आपलं दिव्य ज्ञान ग्रहण करण्यास योग्य पात्र भेटलं असं त्यांना वाटलं. म्हणून भगवंतापासून आरंभ पावलेले आणि पित्याच्या द्वारा स्वतःला मिळालेले आनंदाचे तत्त्वज्ञान शुकाचार्यांनी मोठ्या प्रेमानं आणि सविस्तरपणे परीक्षितीला सांगितलं. तेच हे भागवत होय. भागवतातील ज्ञानानं परीक्षिती तर तरलाच, पण त्याचं निमित्त होऊन प्रगट झालेल्या शुकवाणीनं असंख्य सामान्य माणसांचं आत्मकल्याण झालं, यात शंका नाही. अशा भागवताच्या 11 स्कंधावर नाथ महाराज म्हणतात, मी मराठी ग्रंथ लिहित आहे. आयुष्याची अनेक वर्ष संस्कृत भाषेतील विद्येच्या अध्ययनात घालवून अभिमानानं उन्मत्त झालेले पंडित नाथांच्या भोवती पसरलेले होते. पण नाथांनी त्यांच्याशी वाद केला नाही. कोरड्या शब्दपांडित्यानं जीवनाचा अर्थ कळत नाही अशी नाथांची खात्री होती. म्हणून संस्कृत भाषेत दडून राहिलेलं जीवनाचं ज्ञान स्वतःच्या अनुभवाची भर घालून त्यांनी जिवंत केलं आणि नवीन विचारांची भर घालून मराठीत आणलं. त्यानं बहुजन समाजाचा फार फार फायदा झाला. आता हे श्रीमद भागवत मराठीमध्ये एकनाथी भागवत कसं सुरू झालं ते ऐकूया पुढील भागामध्ये. जय हरी.